बनावट कागदपत्रांद्वारे व्यापाऱ्याला 25 लाखाला गंडा. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. मुंबईच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. नाशिक रोड येथील एका फर्निचर चालकाला कारखान्यासाठी मशीन पुरवण्याचे ऑर्डरचे आश्वासन देत बनावट कागदपत्रांद्वारे सुमारे 25 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्यादी नाशिक रोड येथील जैन भवन येथे राहणारे मामाजी स्टील फर्निचर फर्मचे भागीदार हिम्मतलाल मेडतरिया यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत संशयित अंकित मोहन कावा, अमित कावा, डायाबाई कावा सर्व राहणार दैसर पूर्व मुंबई आदींनी व्यवसाय कंपनीच्या नावाने बनावट GST नंबर व नोंदणी क्रमांकपत्र दाखवत फिर्यादीच्या मागणीप्रमाणे कारखान्याला लागणारे यंत्रसामुग्री पुरवतो. यासाठी 35 लाख रुपये लागतील, 20 लाख रुपये आगाऊ द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी 2 वेळा 11 लाख रुपये, 2 वेळा युको बँकेच्या व्यवहाराद्वारे पैसे RTGS केले. मात्र तरीही कावा यांनी ऑर्डर केलेल्या मशीन्स पुरवल्या नाहीत. आज देतो उद्या देतो असे सांगत वेळ काढूपणा केला. म्हणून फिर्यादींनी आरोपी राहत असलेल्या वसई पोलीस स्टेशन अंतर्गत किरकोळ स्वरूपाचा दिवाणी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार फिर्यादी नाशिक रोडचे राहत असल्याने नाशिक रोड न्यायालयाने या प्रकरणी तोतईगिरी करून फसवणूक व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते हे करीत आहेत. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.